तर आपण आज चेक करणार आहोत की तुमचा इनर व्हॉईसचा आवाज काय आहे, तुमचा इनर व्हॉईस तुमच्याशी काय बोलू पाहतोय, तुमचं सोल अर्ज काय आहे, तुमचं सोल तुमच्याशी कोणता मेसेज देऊ पाहतंय, हे बघायचा प्रयत्न करूया. त्या ब्रह्मांडाला, त्या युनिवर्सला आणि तुम्हाला स्वतःलाच थँक्यू बोला आणि आपण बघूया की व्हॉट इज द मेसेज फॉर यू. तुमच्या सर्वांसाठी मेसेज काय आहे. इट इज टाइम फॉर अ चेंज. डू नॉट वेट or put off the decisions any longer. ओके, चेंज करायचं, काही गोष्टी चेंज करायचा वेळ आलेली आहे, स्वतःला चूज करायची वेळ आलेली आहे. डू नॉट वेट और पुट ऑफ डिसिजन्स एनी लॉंगर. ओके, अजून थांबण्यात काही पॉईंट नाही आहे. तुमचे जे डिसिजन्स आहेत ते फटाफट घेऊन मोकळे व्हा. एखादी गोष्ट तुम्हाला अशी वाटत असेल की आज नाही तर उद्या चेंज होईल, दुसऱ्यांकडून काही खूप सारे एक्सपेक्टेशन्स असतील की हा माणूस उद्या चेंज होईल किंवा नंतर काहीतरी जग विश्व वेगळं असेल. चेंज तुम्हाला स्वतःला घडवून आणायचं आहे तुमच्यामध्ये. तुमचा सोल, तुमचा इनर व्हॉईस तुम्हाला हेच सांगतोय की यू आर द चेंज. तुम्हीच गोष्टी बदलू शकता. तुम्हीच तुमच्या जीवनाचा शिल्पकार आहात. तुम्ही जेव्हा ठरवाल की ह्या गोष्टी मला बदलायच्यात, तेव्हाच त्या गोष्टी सगळ्या बदलणार आहेत. त्याशिवाय कुठल्याही प्रकारचा चेंज तुम्ही एक्सपेक्ट करू नका. कुठल्याही प्रकारचा बदल तुम्ही एक्सपेक्ट करू नका. ओके, ही एक ट्रान्सफॉर्मेशन स्टेज तुमच्यासाठी असू शकते, कारण चेंज कधी इझी नसतात, पण ते गरजेचेही तेवढेच असतात. सक्सेस अँड हॅपीनेस आर कमिंग. एन्जॉय अँड सेलिब्रेट लाईफ. जेव्हा तुम्ही तुमच्या बाउंड्रीज क्लिअर कराल किंवा एखाद्या बाउंड्रीज आखाल, त्यानंतर तुमच्या लाईफमध्ये सक्सेस आणि हॅपीनेस येणार आहे. मग ते करिअरचा असू दे, रिलेशनशिपचा असू दे, तुमचे आपापले प्रॉब्लेम्स असतील ते घेऊन तुम्ही बघत असाल तर चेंज इज देअर. ओके, जेव्हा तुम्ही स्वतःला निवडतात तेव्हा तुमच्या लाईफमध्ये आनंद येतो. तर थिंक वर इट.